नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकारण प्रचंड तापलंय। एकीकडे शिंदे गटाच्या महानगर प्रमुखांवर भाजप ड्रग्ज पेडलिंग आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप करतंय, तर दुसरीकडे प्रचारादरम्यान उमेदवारावर थेट बंदूक ताणल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नेमकं काय घडलंय नाशिकमध्ये पाहूयात या रिपोर्टमधून। निवडणुकीच्या धामधुमीत यंदा नाशिक केंद्रस्थानी राहिलं। तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा असेल, सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध म्हणून कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर केलेलं आंदोलन असेल, तिकीट न मिळाल्यामुळे भाजपतल्या इच्छुकांनी शहराध्यक्षांचा पुरवलेला पिच्छा असेल, या न त्या मुद्द्यांमुळे नाशिक चर्चेत राहिलं। आता इथल्या निवडणूक प्रचारानं गंभीर वळण घेतलं, कारण भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतला वाद उफाळून आला। भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख आणि प्रभाग क्रमांक 24 मधले उमेदवार प्रवीण तिधमे यांच्यावर थेट जाहीर सभेत गंभीर आरोप केले। मंत्री गिरीश महाजन यांनी सभेमध्ये व्हिडिओ क्लिप दाखवत शिंदेंचे उमेदवार तिधमे यांचे एमडी ड्रग्ज पेडलर सोबत कथित व्हिडिओ सादर केले, तसंच बिल्डरांना ब्लॅकमेल केल्याचाही गंभीर आरोप केला। उमेदवाराच्या भागातले निर्णय बनवून त्यांना लोकांना विरोध असताय, अनेक घटनांनी सोबत आहे, त्यांच्या हातावर त्यांनी फोटो बनलेला आहे, ही बात अधिक गंभीर आहे। अशा पद्धतीने स्वतः सेवन या ठिकाणी चौकामध्ये बसून अतिशय निडरपणे हे या ठिकाणी करताय। मला वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे, म्हणून पोलीस देखील या संदर्भामध्ये तरुण पिढ्यातून काय लक्ष घेणार? आता नाशिक शहर कायद्याचा बालेकिल्ला आहे। मला वाटतं निश्चित दखल आमचे घेतील, पोलीस प्रशासन या ठिकाणी घेईल, त्यांना शोधून काढू। यावर भाजपचे आरोप तिधमेंनी फेटाळून लावले। हा व्हिडिओ मॉर्फ करून बनवलाय, जर ड्रग्ज मिळतंय तर गृह खाता कुणाकडे आणि ते काय करतंय, त्यामुळे हा सगळा खोटेपणा आहे, अशी टीका शिवसेनेचे उमेदवार प्रवीण तिधमे यांनी केलाय। आज ही रॅली झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत। सायबर क्राईम असेल किंवा प्रत्येक जेवढे काही डिपार्टमेंट आहेत, निवडणूक आयोग असेल, या सगळ्यांकडे उमेदवाराचा जो काही त्यांनी खोटा व्हिडिओ बनवून जो काही हे केलेला आहे तो सगळ्या लोकांना दाखवला आहे, परत फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर टाकलेला आहे। तर त्या संदर्भात निश्चित गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करणार आहोत शिवसेनेच्या वतीने। भाजपच्या पायाखालीची वाळू सरकली आहे आणि म्हणून हे सगळं केलं जातंय, असा आरोप दादा भुसेंनी केला। त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। प्रभाग क्रमांक 24 मधून शिवसेनेचे महानगर प्रमुख माननीय बंटीजी तिधमे आणि 4 शिवसेनेचे धनुष्यबाणाचे उमेदवार उभे आहेत। AI व्हिडिओ मार्क करून त्या ठिकाणी तो खोटा व्हिडिओ दाखवला गेला। ज्या मुलांच्या संदर्भात तो व्हिडिओ दाखवला गेला त्यांच्या पालकांनीच तो प्रश्न त्यांना विचारला की तुम्ही आमची बदनामी अशी खोटी का करतायत, आणि तुम्ही बघितलं असेल तर तसा तो गैरप्रकार जो करण्याचा केविलवाला प्रयत्न केला। तर दुसरी घटना सुद्धा भयंकर होती। नाशिकच्या सातपूर भागात प्रभाग क्रमांक 11 मध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर प्रचारादरम्यान एकानं थेट बंदूक ताणली। प्रचाराला न फिरकण्याची धमकी देणाऱ्या युवकाला जमावानं चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं। बंदूक ताणणारा युवक हा जेलमधून निवडणूक लढणाऱ्या RPI जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता आहे, असा आरोप आपनं केलाय। माझ्या तोबाडीत मारली, तर तोंडावर फाईट मारली आणि त्याच मुलांनी त्याच्या पाठीमागे लपवलेली अशी पिस्तूल काढून मला असा खटका ओढून माझ्या समोर ताणली। पण माझ्या सोबत काही असलेले माझे नातेवाईक किंवा मित्र या लोकांनी ताबडतोब नाही का हस्तक्षेप करून त्याच्या हातातली बंदूक हिसकावली व ती ताब्यात घेतली आणि त्याला धरून ठेवलं। त्या मुलाला अटक केली आणि त्याच्याकडून बंदूक जमा केली, परंतु तेवढ्या वेळात काही लोंढे साहेबांचे समर्थक त्यांचा असा इथं बॅच होता, लोंढे साहेबांचा फोटो नावाचं चिन्हवाले 40-50 लोक आले व त्यांनी सांगितलं हा आमचा माणूस आहे, सोड त्याला, धमकवून मला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन ते पोलीस आले, त्यानंतर ताबडतोब पळून गेले। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला जातोय, अशी माहिती दिली आहे। सार्थक गोवर्धन नावाचा वय 22 वर्षाचा संशयित होता, त्याला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर जी पिस्टल सदृश्य वस्तू होती तिला तपासलं असता ते प्रथम दर्शनी ते बनावट स्वरूपाचं चायना लाईटला आपण त्याला म्हणतो त्या स्वरूपाचं ते पिस्टल आपल्याला सापडलेलं आहे। रात्रीच त्याचा साक्ष पंचनामा आपण पंचांसमक्ष केलेला आहे। तसंच जे तक्रारदार होते त्यांना देखील आपण ती बनावट पिस्तल दाखवलेली आहे। तरी त्यांच्या तक्रारीवरून आर्म ऍक्ट
कलम 625 अन्वये आपण गुन्हा नोंद केलेला आहे. आरोपीला ताब्यात घेतलेलं कारवाई सुरू आहे. मतदानाच्या एक दिवस आधी मित्र पक्ष भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू झाला. एकमेकांसोबत सत्तेत बसणारे नेतेच पालिका निवडणुकीमध्ये मात्र एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत आणि त्यामुळे नाशिकमधलं वातावरण तापलेलं आहे. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.